5 वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं आणि या निसर्ग चक्रीवादळामध्ये एक महाकाय जहाज जे आहे ते रत्नागिरीच्या मिऱ्या या समुद्रकिनारी लागलं। आपण याच मिऱ्या समुद्रकिनारी आहोत आणि आपण पाहता हे बसारा स्टार नावाचं महाकाय असं जहाज आहे आणि या बसारा महाकाय जहाजाचं आता अखेर 2 तुकडे झालेले आहेत। तब्बल 5 वर्ष हे या मिऱ्याच्या समुद्रकिनाऱ्यावरती अडकून पडलं होतं। निसर्ग चक्रीवादळ हे 3 जून 2020 साली आलं होतं आणि त्यानंतर भरकटत हे जहाज या मिऱ्याच्या समुद्रकिनारी अडकलं आणि तेव्हापासून इथं या लाटांचा तडाखा आणि खारा पाण्याचा मारा हे जहाज सहन करत होतं आणि अखेर या जहाजाचे अखेर 2 तुकडे झालेले पाहताय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहताय की या जहाजाचे 2 तुकडे झालेले आहेत। जवळपास या जहाजाची किंमत तेव्हा 35 कोटी इतकी सांगण्यात येत होती आणि आता हे जहाज जे आहे ते जवळपास 2 कोटी रुपयाच्या भंगाराच्या किमतीत काढण्यात येत आहे। हे जहाज भंगारात काढण्यात येत आहे याची प्रोसिजर जी आहे ते आता सध्या सुरू झालेली आहे, मात्र अद्यापही हे जहाज या ठिकाणाहून हलवण्यात आलेलं नाहीये। आपण पाहताय की हे जहाजाचे या 2 तुकडे झालेले आहेत। महाकाय असं हे जहाज आहे आणि हे मिऱ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती अडकलं होतं। या जहाजाचा मेंटेनन्स नाही, त्याचबरोबर दुरुस्ती देखभाल नाही, त्यामुळं हे जहाज पूर्णपणे सडून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मिऱ्याच्या समुद्रकिनारी हे जहाज लागल्यामुळं अनेक तरुणांचं हे आकर्षण झालं। अनेकांनी या जहाजावरती रील्स देखील बनवले होते आणि त्यामुळं या जहाजाची मोठी प्रसिद्धी झाली। सर्वदूर हे जहाज पसरलं। अनेक लोक या ठिकाणी हे महाकाय जहाज पाहण्यासाठी येत होते, मात्र आता आपण पाहिलं तर या जहाजाचे अखेर 2 तुकडे झालेले आहेत आणि हे जहाज हटवण्यासाठी आता प्रशासन देखील आता प्रयत्न करत आहे, मात्र ते प्रशासनाचे जे प्रयत्न होते ते कुठेतरी असफल झालेले आहेत। 2 कोटी रुपयाची याची भंगाराची किंमत आहे। आपण जर पाहिलं तर हे जहाज आता या ठिकाणी या जहाजाचे 2 तुकडे जे आहेत ते झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।